हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पोटली बटन, अगदी परफेक्ट पोटली बटन बनवून त्याची डिझाईन कशी करायची किंवा ते पोटली बटन बनवून आपण गळ्याला कशी लावायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ. सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट पोटली बटन बनवता आले तरच तुमची डिझाईन आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर अशा पद्धतीचा मी गळा वगैरे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे, गळा पलटी करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी सगळं काही टक्स वगैरे पण कट करून म्हणजे टक्स मारून घेतलेले आहेत. आणि आता मी ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे. सो हे साडीतला कपडा आहे मैत्रिणींनो. एक साईडने आपण जे पिकू करतो ना, त्या साईडने आपण थोडीशी पट्टी काढली तरी इझिली भरपूर छान अशी डिझाईन त्यामधून बनत असते. तर मग त्यामुळं अगदी थोडीशी पट्टी तुम्ही यूज करण्यासाठी ती काढू शकता, जास्त नाही काढायची, कारण जास्त काढली तर साडीला मिऱ्या कमी पडतात. आणि आता आपण ती पोटली बटन करण्यासाठी अगदी घडी घालून घेतली आणि त्यानंतर कट करून घेतले. तुम्ही अगदी छोटे छोटे कट करून घेऊ शकता, कारण पोटली बटनला काही जास्त कट जास्त नाही लागत. थोड्याच कपड्यामध्ये भरपूर सारे कट होऊन जातात आणि पोटली बटन. तर इथं पहा, अशा पद्धतीने मी थर्मोकॉलचे बॉल घेतलेले आहेत. ते थर्मोकॉलचे बॉल आपण एकच साईजचे निवडून घेऊया. आणि भरपूर असे एक साईजचे निवडून मी काढले बाजूला. पण अगोदर तुम्हाला 4 ते 5 मी बनवून दाखवणार आहे पोटली बटन. त्यासाठी मी अगोदर हे 4-5च घेतलेले आहेत. आणि इथं पहा, अशा पद्धतीने ना मी बनवून घेतलेले आहे. तुम्ही पाहिलंच मी कसं बनवलं. सो अगोदर मी तुम्हाला दाखवते अजून 2-3 करून. तर इथं पहा, अशा पद्धतीने थर्मोकॉलचा बॉल आपल्याला आतमध्ये अगदी मध्ये काढून मध्ये टाकायचा आहे. तर चौकून सगळ्या साईडनी कपडा अगदी गुंडाळून घ्यायचा आहे एका जवळ एका ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दोऱ्याने ना असं व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे. त्याला छान अशा पद्धतीने आवळून दोऱ्याने पॅक असं गुंडाळून घ्यायचे, जेणेकरून ते निसटणार नाही आणि अगदी दिसायला सुद्धा पोटली बटन एकदम गोलमध्ये दिसेल. आणि अशा पद्धतीने कुठेही फुगा वगैरे म्हणजे कुठे कसं येणार नाही. अगदी गोलमध्ये फिनिशिंगमध्ये आलं ना तर छान दिसतं ते पोटली बटन. खूप सुंदर असं लुक येतं त्याला डिझाईनला. तर इथं पहा, अशा पद्धतीचे मी बनवून घेतलेले आहेत 4-5 आणि मी तुम्हाला दाखवते की ते आपण कसे बसवायचे आहेत. तर इथं पहा, मी बसून पण दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला मी तुम्हाला थोडंसं आहे ना जवळ करून घेते, कॅमेरा जवळ घेऊन दाखवते. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे गळ्याला, पूर्ण पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. तर इथं आता बरेच पोटली बटन करायचे आहेत मैत्रिणींनो. पोटली बटन करायचं म्हणलं की वेळ खूप लागतो. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने पटापट केले तर लवकर तुमची थोड्या तरी वेळ वाचेल. तर अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत सगळे पोटली बटन. आणि एक्स्ट्राचे फॅब्रिक पण मी ते असं कट करून घेतले. आणि इथं पहा, सिंगल दाब घेतलेला आहे. आपल्याला ना सिंगल दाबनी पोटली बटन लावायचे आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येतं. इथं पहा, अशा पद्धतीचे 2 सिंगल दाब मिळतात आपल्याला, दोन्ही साईडचे, डाव्या साईडचा एक आणि उजव्या साईडचा एक. आणि तर आपण कोणत्या साईडनी ज्या साईडनी डिझाईन असते त्याच्या अपोजिट साईडचा यूज करत असतो. जसं की डाव्या साईडला डिझाईन असेल तर उजव्या साईडचा यूज करायचा आणि टिप मारायची. आणि उजव्या साईडला असेल तर डाव्या साईडचा यूज करायचा. तर इथं पाहता, उजव्या साईडला आपल्याला गळ्याच्या आतमधून पोटली बटन लावायचे होते. तर मी इथं डाव्या साईडचा दाब लावलेला आहे, जो आपला रेग्युलर दाब असतो सिंपल, तो दाब आपण काढून घेतलेला आहे. आणि मी काढून घेतला आहे आणि तो त्या साईडचा म्हणजे डाव्या साईडचा मी दाब लावून घेतलेला आहे, सिंगल दाब. सो अशा पद्धतीने तर खूप छान असं फिनिशिंग येतं, खूप छान असं लुक येतं. कारण आपण कोणत्या पण गोष्टी प्रोफेशनल केल्या आणि व्यवस्थित केल्या, मन लावून केल्या, तर अगदी सुंदर असं डिझाईन आणि डिझाईनचं फिनिशिंगसुद्धा छान येतं मैत्रिणींनो. तर छोटे छोटे टिप्स मी देत असते, तर तुम्ही त्या टिप्स फॉलो करत जा आणि तुम्ही पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिकू शकताल. अशा पद्धतीमध्येच मी तुम्हाला सांगत असते, अगदी मराठीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये. तर आपल्या मधल्या सगळ्या तुम्ही डिझाईन पाहत जा, जेणेकरून अगदी कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी बजेटमध्ये ती डिझाईन बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते मी. आणि सो अशा पद्धतीने तर पहा, मी आता काय केले, सिंगल दाब लावून घेतला आहे आणि 1-2 पोटली बटन मी लावून घेतलेले आहेत. आणि बाकीचे पण लावताना मी
तुम्हाला व्यवस्थित दाखवून घेते. कॅमेरा अगदी जवळ घेते मैत्रिणींनो आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं पहा अशा पद्धतीने मी सिंगल दाब घेतलेला आहे आणि सिंगल दाब आपण डाव्या साईडचा घेतलेला आहे आणि उजव्या साईडने आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत. अगदी फिनिशिंगमध्ये लावायचे, अगदी कडानी टीप घ्यायची आतमध्ये त्याचं पोटली बटनचं सगळा कपडा आपल्याला गळ्याच्या खालच्या साईडनी आतमध्ये घालायचा आहे आणि अजिबात कपडा दिसला नाही पाहिजे, फक्त आपल्याला पोटली बटनच दिसले पाहिजे मैत्रिणींनो. खूप सुंदर अशी दिसणार आहे ही डिझाईन आणि असे भरपूर मी अशा डिझाईन पोटली बटनच्या बनवलेल्या आहेत. अगदी खूप जास्त मागणी आहे पोटली बटनच्या डिझाईनला आणि वेळ लागतो, पण आपण कमी वेळामध्ये छान असं फिनिशिंग देऊ शकतो. जर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात नक्कीच येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही सिंगल दाब लावून यूज करू शकता. आणि मैत्रिणींनो, सिंगल दाब तुम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये जसं की मशीनच्या शॉपमध्ये मिळून जाईल. जिथून तुम्ही मशीनचं पूर्ण मटेरियल आणता तिथं तुम्ही विचारून पहा, तुम्हाला नक्कीच मिळेल. मी इथं मशीनच्या शॉपमधूनच आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथं पहा दोन्ही पण ज्यावेळेस आपण टेलर काम करतो, भरपूर असं टेलर काम आपलं व्यवस्थित असं चालत असताना तर आपल्याला सगळ्या गोष्टी ठेवायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक गोष्ट आरीवर्कचं सुद्धा ब्लाऊजचं स्टिच करायचं असेल तर आपल्याला सिंगल दाबची गरज पडते. त्यामुळं तर इथं पहा अशा पद्धतीने मी पूर्ण पोटली बटन बोलत तुमच्याशी लावून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. अशा पद्धतीने मी पूर्ण बाकीचे पण लावून घेते मग दाखवते. इथं पहा मी पूर्ण लावून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते. आता आपल्याला काय करायचे, अजून छान लुक येण्यासाठी वरतून आपल्याला लेस लावायची आहे अशा पद्धतीने. तर आता मी लेस कशी लावणार आहे ही सुद्धा मी सिंगल दाबने लावणार आहे, कारण पोटली बटन एक साईडने असल्यामुळं जर आपण रेग्युलर दाब लावला तर तो पोटली बटन दबण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपण एका साईडने जी कडाची साईड आहे त्याच वरतून आपल्याला लेस अगोदर कडाने लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जर दुसऱ्या साईडने तुम्हाला टिप द्यायची असेल तर मग शक्यतो मी पण देतेच, आणि जर दुसऱ्या साईडने तुम्ही रेग्युलर दाब लावला तरीही चालेल, पण शक्यतो अशा पद्धतीने जर तुम्ही शिवला ब्लाऊज तर तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट आणि छान असा फिनिशिंगमध्ये डिझायनर ब्लाऊज पीस बनेल. आणि तर पहा अशा पद्धतीने आता आपण नॉट पण लावलेली नव्हती, तर अगोदर तुम्ही नॉट लावून घेतली लेस लावायच्या तरीही चालेल, कारण अगोदरच मी लेस लावायच्या अगोदरच नॉट लावून घेत असते, जेणेकरून दोऱ्याचं फिनिशिंग सगळं टिप वगैरे दिलेली असते ते वरतून दिसून येत नाही. पण इथं माझ्या लक्षात नाही राहिलं नॉट लावायचं. आणि इथं पहा मी मध्ये काढून घेते दोन्ही पण नॉटचे आणि मध्ये काढूनच मी नॉट बसवते, जेणेकरून काय होतं की दोन्ही पण साईडचे नॉट अगदी बरोबर समोरासमोर येतात आणि अगदी आपण ज्यावेळेस नॉट बांधतो त्यावेळेस अगदी छान असं पाठीमागून लुक येतं. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडचे नॉट बसवून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. ज्यावेळेस शोल्डरपासून खाली आपण 3 इंचपर्यंत नॉट बसू शकतो, 2.5 किंवा 3 इंच. जर जास्त ब्रॉड गळा असेल तर तुम्ही 3 इंचावर बसवा, किंवा कमी ब्रॉड असेल किंवा कमी डीप असेल तर तुम्ही 2 ते 2.5 इंचाच्या पुढं आणि 3 इंचाच्या आतमध्येच तुम्ही अशा पद्धतीने गळ्याचं नॉट बांधू शकता, गळ्याला नॉट बसवू शकता. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडनी लेसला टिप मारून घेतलेली आहे छान अशा पद्धतीने. आणि अगदी केअरफुल करायचं आहे मैत्रिणींनो, अगदीच हळूहळू करायचं आहे, कारण पोटली बटनचा जो कपडा आहे जे खालच्या साईडला घातलेला असतो आपण, तो कपडा अगदी जाड होतो आणि दाबच्या खाली भरपूर असं जाडपणा येतो. आणि मग सुई कसं जाड कपडा असे भरपूर जाड आलं खाली की मग काय होतं की सुई व्यवस्थित आपली शिलाई देत नाही. त्यासाठी आपल्याला अगदी हळूहळू करायचं आहे, सुई मोडण्याची शक्यता असते, तर केअरफुली करायचं आहे. तर इथं पहा अशा पद्धतीने इतका सारा कपडा होता आपला खालचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जिथं टीप बसलेली आहे तेवढीच टीप आपल्याला ठेवायची आहे आणि जे आपले दाब टीप लेसच्या 2 टिपा बसलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि काय करायचं आपल्याला आता एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आहे ना कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे
एक्स्ट्राचा कपडा गळ्याच्या आतमध्ये बाहेर नाही निघणार आणि गळ्याच्या बाहेर दिसून नाही येणार याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. इथं पहा. आणि आपल्याला कसं कट करायचं अगदी केअरफुली कट करायचे, कारण आपला ब्लाऊजचा कपडा किंवा अस्तर कट नाही झालं पाहिजे. असं व्यवस्थित जसं मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला कट करायचं आहे. आणि आता आपण लटकन पण बनवून घेऊया. लटकन बनवायचे म्हटलं तर खूप वेळ लागतो, जसं की भरपूर वेगवेगळे लटकन बनवायचे म्हटलं तर वेळ लागतो. सो आता अशा पद्धतीने आपलं सिंगल दाबचं काम झालेलं आहे. आता जे रेग्युलर दाब असतो आपला तोच आपण यूज करणार आहोत आणि तेच मी बसून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला लटकन बसवायचे आहेत आणि लटकनला सुद्धा आपल्याला कोन करायचे आहेत ना, तर तेच कोनाला मी लेस लावून घेते जेणेकरून छान असं लूक येईल. आणि मरून कलरचा ब्लाऊज होता आणि बॉटल ग्रीनची साडी होती, तर दोन्ही कॉम्बिनेशन मिळून जर आपल्याला टू टोनमध्ये जर साडी असेल तर अगदी छान असं ऑप्शन मिळतं डिझाईन बनवण्यासाठी. कारण आपण साडीतला कपडा काढून नेहमी डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, तर छान छान अशा आयडिया मिळतात डिझाईनच्या. तो हे एक ऑप्शन खूप बेस्ट आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की फॉलो करा. टू टोनमध्ये जर साडी असेल तर अशा पद्धतीची डिझाईन बनवून पहा आणि अगदी जशी मी सांगितली तशीच बनवून पहा. तर इथं पहा माझं लटकन एक बनवून झालेलं आहे. मी दुसरं पण बनवून घेते. लटकनचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत आणि बरेचसे प्रकारसुद्धा मी एका असे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ किंवा फुल व्हिडिओमध्ये असं सांगितलं असेल. मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बरेचसे शॉर्ट व्हिडिओ आहेत आपले लटकनचे, तर तुम्ही नक्की जाऊन पहा. तर भरपूर अशी लटकन बनवायची म्हटलं तर खूप जास्त वेळ लागतो. तर इथं मी शक्यतो डिझाईनचा गळा असेल तर मी जास्त लटकन नाही बनवत. एकच लटकन किंवा 2च लटकन असे बनवत असते कोण. आणि जर जास्त डीपमध्ये सिंपल गळा असेल तर भरपूर सारे लटकन बनवून देत असते. सो अशा पद्धतीने माझा पूर्ण गळ्याचं फिनिशिंग सुंदर असं झालेलं आहे. अगदी कुठे दोरा वगैरे राहिलेला असेल तर आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन रेडी झालेले आहे मैत्रिणींनो. हा ब्लाऊजसुद्धा मी पूर्ण आधी स्टिचिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवते. इतकी सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. इथं उंचीचा थोडासा प्रॉब्लेम होता, जसं की उंची वाढवायची होती आणि ब्लाऊज रेडी आलेला होता डिझाईनमध्ये. मग त्यामुळे मग थोडंसं खालून आणि वरतून दोन्ही पण साईडने उंची वाढवावी लागली आणि अशा पद्धतीचा हा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. कारण काय होतं, कधी कधी जर डिझाईन वेगळा असेल तर खूप उंची कमी येते. तर अशा पद्धतीने थोडंसं नॉलेज लावलं तर अगदी छान अशी डिझाईनच होते आणि सगळं व्यवस्थितही होतं. तर डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.